कवितेचे पहिले चरण. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगामाजी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. स्पष्टीकरण. प्रस्तुत कवितेमध्ये कवींनी विद्येची थोरवी सांगितलेली आहे. या जगामध्ये माणसाला इतर प्राण्यांपेक्षा बुद्धीचे वरदान देऊन माणसाला श्रेष्ठत्व दिले आहे. या बुद्धीच्या बळावरच माणसाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. औद्योगिक क्रांती, हरित क्रांती, वैज्ञानिक क्षेत्रात ही अनेक संशोधने मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारी जगातील पहिली व्यक्ती. तर शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरे. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून सर्वसामान्यांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले. त्याचबरोबर क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींसाठी शाळा सुरू करून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली. विद्यार्थ्यांनो, कोरोना या वैश्विक महामारीमुळे शाळा, कॉलेज सर्व व्यवहार बंद आहेत. परंतु वैज्ञानिक प्रगतीचा परिणाम म्हणजे ऑनलाईन शाळा. यामधून आपण विद्यादान आणि विद्यार्जन हे सातत्याने सुरू आहे. हे सर्व शक्य झाले आहे ते केवळ ज्ञानामुळे, विद्येमुळे. आज आपण 21व्या शतकात वावरत असताना मागे डोकावले तर आपल्यामध्ये, समाजामध्ये, वैज्ञानिक क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी जे बदल झाले ते केवळ विद्येमुळे. आज कोणतीही गोष्ट अशक्य आहे असे नाही. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या त्या विद्येच्या, ज्ञानाच्या बळावरच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व दुजाचा हरविला. कवितेतील पुढचे चरण आहे. देऊणी किंवा भोगुणी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजात वसे. विद्या ही अक्षय आहे, कधीही न संपणारी आहे. आपण कितीही धनसंचय करून ठेवा, परंतु कालांतराने हे धन कमी होते, नष्ट होते. पण विद्याधन असे आहे, त्याचा तुम्ही कितीही साठा करून ठेवलात तर कमी न होता उलट त्यामध्ये वाढ होत जाते. हा अद्भुत गुण ज्ञानामध्ये, विद्येमध्ये आहे. इथे मला विंदा करंदीकर यांची कविता आवर्जून सांगावीशी वाटते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरुणी, सह्याद्रीच्या कड्यावरुणी छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून पोकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आज कोरोना संसर्ग परिस्थितीमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. एरवी धावपळ करणारी ही पिढी आज गेल्या 7 महिन्यांपासून घरातच आहे. सर्वांना मरगळ आली आहे. या मरगळलेल्या मनाला नक्कीच ही विंदा करंदीकर यांची कविता उत्तेजन देते, प्रेरणा देते. आपल्यामध्ये जे कमी आहे ते आपण नेहमी घेण्याचा प्रयत्न करावा. कोणाकोणाकडून काय घ्यावे हे या कवितेमध्ये विंदा करंदीकर यांनी सांगितले आहे. शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतात,
देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजेच देणाऱ्याचा दानशूरपणा आपण आपल्या अंगी बाणावा. देणारा देत असतो त्याने देतच राहावे. त्याने आपले देणे कधीच थांबवू नये. घेणाऱ्यानेही घ्यावे, पण एक दिवस देणाऱ्यांची ही देण्याची वृत्तीही घ्यावी. त्याने सुद्धा देणाऱ्या दानशूरासारखे दानशूर होऊन देण्यास सुरुवात करावी. कवींना या ओळीमधून असे सांगायचे आहे, विद्या देऊनी किंवा भोगुनी उणे न होता ती सदैव वाढत जाते. आपल्याकडे कितीही ऐश्वर्य असेल, कितीही धनसंपत्ती असेल, तर त्यापुढेही ज्ञान विद्या ही सर्वश्रेष्ठ आहे. कवितेचे तिसरे चरण, नानाविध रत्नांची कणकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. नाना विविध रत्नांचे अलंकार माणसाला सुशोभित करतात. अलंकारांनी माणसाचे बाह्य सौंदर्य खुलते, परंतु या अलंकाराची शोभा शरीर आहे तोपर्यंतच. याही पेक्षा शोभादायक अलंकार म्हणजे विद्यालंकार. माणसाचे शरीर नष्ट झाले तरीही विद्या ज्ञान हे कधीही नष्ट होत नाही. असेच ज्ञानालंकारांनी सुशोभित व्यक्तिमत्वांपैकी मी वर उल्लेख केलेलाच आहे. संत ज्ञानेश्वर, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान म्हणजेच भारताची राज्यघटना, देशाचा सर्वोच्च कायदा केला. आज त्यांच्या महानिर्वाणानंतरही राज्यघटनेनुसार देशाचा राज्यकारभार चालला जातो. एवढेच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना ते म्हणतात, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच विद्याधन हे कधीही नष्ट होऊ शकत नाही. विद्यालंकार हा असा अलंकार आहे जो बाह्य सौंदर्याबरोबरच अंतर्मनालाही सुशोभित करतो. म्हणून कवी म्हणतात, विद्येसारखा एकही शोभादायक नसे अलंकार.